हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्ह्यू बघून तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आलेले आहे. तर मी आलेले आहे माझ्या माहेरी शिबलापूरला. आणि मम्मी पप्पा ते तिकडे गायांचं दूध काढतात. ते आत्ता वाजले संध्याकाळचे 5:45. आम्ही लेट आलो. येण्याचं कारण म्हणजे आज आणि उद्या आहे गावची जत्रा आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. तर आपलं तिकडे घराचं काम चालू आहे, सगळ्यांना माहितीच आहे. पण म्हटलं गावची नको ना सांगत राहू. काय नाही करत तो एवढं जोरात थोडी मारतो. नको मारू गोलू, मारायचं नाही गोलू. तर तुम्हाला माहितीच आहे तिकडे आपलं घराचं काम चालू आहे. आणि तरी पण आज ना लोक आलेले होते कामावरती. तर म्हटलं मी त्याच्यामुळेच आज 5 वाजेपर्यंत मी तिथे थांबली. म्हटलं थोडंसं लेट जावं. त्या लोकांना सरबत वगैरे दुपारी उन्हाचा करून दिला आणि काम वगैरे बघितलं. पाणी मारलं आज, खास करून संध्याकाळचं पाणी मी 3:30 वाजताच मारलं. म्हटलं उशीर होईल आणि आपण कसं जाणार आहोत उद्या. तर ना उद्या मी थांबणार आहे, परवा सकाळीच मी जाणार आहे, कारण परवा वीरला स्कूल पण आहे त्यामुळे. आणि म्हटलं उद्याचं पाणी मारायचं. तर मग मी माझ्या काकांना फोन केला, म्हणजे माझ्या सासऱ्यांना फोन केला आणि ते आज येणार होते. तर मी त्यांना बोलले तुम्ही आज नका येऊ, तुम्ही उद्या या, परवा या. म्हणजे कसं मी शिबलापूरला थांबेल आणि मग तुम्ही येऊन पाणी वगैरे मारून जा. लक्ष पण ठेवाल की लोक आलेलेत कामाला, कसं करताय वगैरे. तर ते बोलले ठीक आहे चालेल. म्हणून मग मी आज पाणी वगैरे मारून आले. आता उद्या येतील काका पाणी मारतील. आणि आज संध्याकाळी आहे गावामध्ये तमाशा. तर आम्ही सर्वजण जेवण वगैरे झाल्यानंतर जाणार आहोत तमाशा बघण्यासाठी. आणि उद्या आहे फुलभत्ती ती जत्रा. आणि आज ही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मालुंजाची असते. आणि नको सांगू. आणि मालुंजाच्या जत्रेला कसं माझी मावशीच राहते मालुंजाला, म्हणून कणून ते पण येणार आहेत त्या जत्रेला. आता ती उद्या येते की परवा सकाळी येते माहीत नाही. आता परवा सकाळी जर ती आली, कारण परवा सकाळी मालुंजाची जत्रा आहे, म्हणजे इकडची उठली की तिकडची असते. आणि ती येणार आहे. आता तिची माझी भेट होते की नाही माहीत नाही, पण ती मला भेटायला येईल इथे जरी नाही. आता मला मालुंजाच्या जत्रेला जायला भेटणारच नाही. त्याचं कारण म्हणजे तेच की काम चालू आहे आपलं त्यामुळे. आणि वीरची स्कूल पण 2 तारखेला स्टार्ट होते. आज आहे 31 तारीख त्यामुळे. तर 2 दिवसांसाठी मी आलेली आहे. आणि आता ना असे जसे दिवस जात आहे ना तसं छान वाटते. कारण 12 मेला वीरचे बाबा येतात ते, म्हणजे आमचे बाबा येतात ते. नकोच हाणू, लागेल त्याला. गोलू जा बाळा, चप्पल घाल, लागेल तुला. जा सांग परी, नको दगड टाक खाली. त्याला चप्पलच नाही. हे बघा हे मुलं आहेत ना, इकडे खेळायचं काम चाललंय आणि खेळताय काय माहितीये का, एकमेकांच्या पाठीमागे दगड घेऊन पळताय. असं नाही करायचं. जा जा घरी जाऊन खेळा, जा. तुम्हाला मी हे सांगत होते की जसे जसे दिवस चालले तसं खूप भारी वाटते. कारण 12 मेला वीरचे बाबा येणार आहेत. आणि म्हणजे खूप दिवस आता झालेत, 6 महिने झालेत ते गेलेले आहेत अमेरिकेला. आणि आता ते येणार आहेत त्या खुशीने. म्हणजे असं झालंय ना आम्हाला की कधी पटपट दिवस जात आहे. आणि माझं कसं होतं माहिती आहे का, नेहमी आता याच्या आधी पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की माझं असं होतं ना की हे येणार आहेत आणि ह्या खुशीमध्ये मी खूप खुश असते. आणि आल्यानंतर असं वाटतं अरे त्यांचे 2, 2.5, 3 महिने असे निघून जातील तर कळणार सुद्धा नाही, असं होतं. पण त्यामुळे ना ह्यावेळेस मी ठरवलंय की येणार आहे ना ते 2, 2.5, 3 महिने असे खुशीमध्ये काढायचे, खूप मजा करायची. दोघांनी एकमेकांसोबत तो वेळ घालवायचा. आणि बघू नंतर मग जेव्हा जायचे तेव्हा जायचंच असतं. त्याचा आधीच विचार करून काही फायदा नसतो. त्यामुळे मी ह्यावेळेस असं ठरवलेलं आहे. आणि तो ब्लॉग तर मी नक्की काढणार आहे यांना ज्या दिवशी आम्ही घ्यायला जाऊ. आता बघू काय होते. आम्ही मुंबईला घ्यायला जातोय की ते डायरेक्ट आम्हाला सरप्राईज द्यायला घरी येत आहे. त्यांचं माहिती आहे, मागच्या वेळेस पण त्यांनी कसं केलं होतं की माझी डेट पोस्टपोन झाली आहे ना अजून, म्हणजे नाही डेट सांगितलेली आम्हाला तीच, पण त्यांची येण्याची तारीख आधीचीच होती आणि आम्हाला त्यांनी पुढची तारीख सांगितलेली होती. त्यावेळेस मागच्या वेळेस आम्हाला माहीत नव्हतं. ते आले आणि आम्हाला सरप्राईज दिलं, पण मला फोन कॉलच्या याच्यावरनं कळालं.
मग मी त्यावेळेस डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं मागच्या वेळेस. लिंबू कशाला पाहिजे तुला? कच्चे आहेत ते लिंबू. आणि इकडे माझ्या आत्यान ते पण आलेले आहेत. आता ह्यावेळेस छान मजा येईल. आजचा तर दिवस गेला, उद्याचा दिवस आहे. उद्या आम्ही संध्याकाळी जातो गावामध्ये, लवकर नाही जात कोणी, कारण आता उन्हाळा आहे, ऊन खूप असतं. त्यामुळे ऊन कमी झालं की मग जातात सगळे आणि अंधार पडतो 8 साडेआठ वाजता. त्यावेळेस आम्ही रिटर्न घरी येतो. कधी कधी 9 पण होतात. तर मग असा आमचा दिवस जातो. उद्याचं थोडंफार शूट करेल मी यात्रेतलं. एवढं जास्त काही नाही करणार, कारण मुलांना सांभाळायचं, गर्दी एवढी सगळी असते, आपण शूट करायचं. जमलं तर करेलच. तर चला आता मम्मीन ते आवडत आहे गायांचं, ते पण एकदा मी तुम्हाला दाखवते. मुलं इकडे खेळतात, ते माझ्या मागे मागे चाले. वीरनी पकडलाय मोबाईल, बाबांचा मोबाईल घेतलाय, घरात बसलाय, मोबाईल बघतोय. त्याचं असंच असतं, त्याला चान्स भेटला ना गावाला आल्यानंतर की तो चान्स मारून घेतो मोबाईल बघायचा. त्याला माहिती आई देत नाही आपल्याला मोबाईल. तर जसं जसं उन्हाळा लागलाय ना तसं तसं वातावरण ना म्हणजे असं हे झालंय, उदास उदास असं वाटतं. मागच्या वेळेस आले ना त्यावेळेस एकदम असं फ्रेश वाटत होतं. म्हणजे कसं थोडंसं वेगळंच दिसतं ना उन्हाळा म्हटलं की. इकडच्या साईडला जरा बरं दिसतंय, पण इकडच्या साईडला असं बघितलं का खूप. आणि इथे खाली ना यांनी मोरम टाकलाय. आणि इकडे मम्मी पप्पांचं चाललंय दूध काढायचं काम. आणि एक किस्सा झाला तो तुम्हाला मी सांगते. जस्ट आत्ताच आम्ही घरी आलो आणि काय झालं ते सांगते. हे बघा, ही शानू ना माझ्यासाठी फूल घेऊन आली. थँक्यू शानू. हां, तुम्हाला हे सांगायचं होतं की ना आता आम्ही जस्ट घरी आलो आणि घरी येताना ना म्हणजे आम्ही गाडीवर होतो आणि परी लगेच झोपली, कारण आम्ही दुपारी काय रे बाळा, दुपारी ना असं झालं की आम्ही ना झोपलोच नाही. म्हणजे आम्हाला वीरला तर एवढी सवय नाही, पण परीला आणि मला दुपारी एक झोप लागते. तर आज आम्ही काही झोपलो नाही. मी सर्व घरातलं आवरलं, गॅलरी वगैरे धुवून काढली. म्हटलं इथून तिकडे गेल्यानंतर ना घरात पसारा बघितला ना की ते अजिबात ते हे होत नाही, बघवत नाही. तर मी आवरत होते, त्याच्यामुळे परी काही झोपली नाही. आणि येताना गाडीवर ना परी झोपली. आणि हिच्या बाबांनी ना तिकडनं शूज आणलेले होते अमेरिकेवरनं, आणि ते शूज तिला घातलेले होते. आता ती शूजची साईज ना थोडीशी मोठी आहे, कारण हे बोलले की जास्त घालणं होत नाही, त्यामुळे आणतानाच त्यांनी थोडीशी मोठी साईज आणलेली होती. आणि तिने घातले, ते झोपेत असल्यामुळे तिचे ते शूज पडले. आता ते शूज होते 5,500चे, 5,000-5,500चे असे काहीतरी होते. आणि ते पडले गाडीवरनं. आणि मला कळलंच नाही ते कधी पडले, कारण माझ्याकडे बॅग पण होती आणि परीला पण मी पकडलेलं होतं. तर घरी आलो आणि बघते गाडीवरनं तिला उतरवलं तर पायात तिचे दोन्ही पण शूज नाही आहे. मग मी दादाला फोन केला, तो म्हणतो जाऊ दे आता, माझ्या मागे ना खूप जास्त काम आहेत. पण तो गेला आणि एक सापडलं शिबलापूरच्या पेट्रोल पंपाजवळ आणि दुसरं सापडलं पिंपरण्यामध्ये. म्हणजे जवळपास पुन्हा संगमनेर इतकं, संगमनेरच्या जवळजवळ एवढं अंतरावर त्याने शूज सापडले त्याला. मला माहीतच नाही तो गेला म्हणून. आणि मी ऋषीला कॉल करत होते की चल आपण जाऊन येऊ, गोलू मारायचं नाही, ऋषीला कॉल करत होते की आपण जाऊन येऊ. तोपर्यंत हा गेला होता आणि मला व्हिडिओ कॉल केला आणि मग दाखवले. म्हटलं अरे वा, बरं झालं सापडले, नाही तर मी ना यांची बडबडच ऐकली असती. म्हटले असते तुला सांगितलं होतं ते घालू नको कुठे लगेच, म्हणजे असं कुठे बाहेर वगैरे जायला वगैरे घाल. मग पण गाडीवरती ना तिच्या पायातनं ते गळतातच. आता मी लक्षात ठेवेल गाडीवर तिला काही ते शूज घालणार नाही आहे. तर असं काही घडलं. आता तो येतो, अजून तर काही घरी आलेला नाही आहे. आमची चूल पहिली या साईडला होती, आता इथे ना यांनी खडी पसरवली आहे. तर मम्मी आज इकडच्या साईडला बसली आहे. इकडे चूल बनवली, मस्त भाकरी बनवते, वहिनी आतमध्ये भाजी बनवते. आणि इकडे आलेले आहेत आमचे दाजी आणि त्यांचा पुतण्या, बसले सगळेजण मस्त इथे. माझ्या मम्मीच्या भाकरी बघा तुम्ही, किती मोठ्या मोठ्या भाकरी. ए मैना, तू तिथे बसते, तुला टोचते का खाली? टोचताय?
हे बघा मामाने आणले शोधून हे शूज. हेच सांगत होते, हेच होते ते शूज. दोन्ही तिच्या पायाला बघा थोडेसे मोठे होत आहे ना, त्याच्यामुळे ते गळून गेलेत पायातले. हे कोणी आणले ग तुझे शूज? मोदक आता? ए मोदक ए काय काय होय, आजारी पडशील, उलट्या होतील बरं का आता. पोट दुखतं श्रीवचं, तिचं लगेच पोट दुखतं, तिला देत नाही मी. बस हा, तिला तेवढीच वीर बस. कॅडबरी खाल्लं की पोट दुखतं तिचं. का बरं? सानूच्याच आहे. अच्छा, भरपूर दिवस